नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करणार। या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री काही विकास प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत, तसंच काही नव्या कामांचं भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। तर फडणवीसांचा गडचिरोलीचा दौरा असणार आहे। या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री काही विकास प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत, सोबतच काही नव्या कामांचं भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। गडचिरोली पोलीस दलाच्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। तर त्यांचा दौरा आपण पाहूयात। C60 जवानांसोबत मुख्यमंत्री नववर्ष साजरं करणार आहेत। पेनगुंडा आउटपोस्ट इथं जवानांसोबत ते संवाद साधतील। जनजागरण मेळाव्यामध्ये गावकऱ्यांशी देखील मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत। अहेरी ते गर्देवाडा बस सेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होईल। कोनसरी स्टील प्लांटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल। तर शाळा, रुग्णालय, पोलीस निवासस्थानाचं सुद्धा उद्घाटन केलं जाणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहू। पुढच्या काही तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत असतील। सर्वप्रथम ते अतिशय दुर्गम अशा पेनगुंड इथल्या 24 तासात उभारल्या गेलेल्या पोलीस स्थानकाला भेट देणार आहेत। त्यानंतर तिथे एका पुलाचं लोकार्पण करतील। चामोर्शी तालुक्यामध्ये महत्वाकांक्षी अशा कोनसरी लोह प्रकल्पाला तेही भेट देतील आणि तिथंही लोकार्पण करतील। त्यानंतर गडचिरोली इथं पोलीस मुख्यालयामध्ये त्यांचे 2 महत्वाचे कार्यक्रम आहेत। यातील महत्वाचा एक कार्यक्रम आहे तो पोलिसांना नवीन वाहनांचं वितरण। आणि त्याहून महत्वाची एक बातमी इथे आहे ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर नक्षल नेता भूपती याची पत्नी तारक्का हिचं आत्मसमर्पण। या पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पालकमंत्री म्हणून गडचिरोलीचा कार्यभार सांभाळणार आहेतच याची चोळख मात्र आजच्या या कार्यक्रमांनी मिळणार आहे। आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली।